नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज अंजनगावमध्ये आलोय. ओमाटे अंजनगाव माढा तालुक्यातलं गाव आहे. तर इथली जी द्राक्ष आहे इथं या गावामध्ये एक प्लॉट 25 मार्च आहे. म्हणजे ही छाटणी जो आपण जी तासगाव सांगली इकडच्या जी बागा छाटणी त्याच्यासोबत यांनी लवकर छाटणी घेतली आहे. त्याच्यामुळं आज याला जो 69 दिवस झाले तर 69 नवनाथ म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये आल्यानंतर असं जाणवलं की जी काडी त्यांची तयार झाली, परंतु जी आपला जी पानाच्या मधला जे आपला मेन बड असतो किंवा डोळा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी साचल्यामुळं इन्फेक्शन जाणवतंय करप्याचं. तर करप्याचं जे इन्फेक्शन आहे त्याला एक चांगला हात घेऊन 70 दिवसाच्या आसपास आलेल्या प्लॉटवर बोर्डोचं अर्ध्या टक्क्यानं बोर्डोचा हात घेतला तरी ती चांगलं राहील. आणि 2 स्प्रे घेऊन मध्यंतरी एखादा स्टेप्टोसायक्लिन सारखा हात घेतला मायसिन ग्रुपचा तर ती चांगलं राहील. आणि पुढे जी 7 तारखेला वातावरण खराब होतंय जाणवतंय त्याच्या अगोदर जर कॉपरचं हात तुमचं झालं ज्या प्लॉटला 70 दिवस झाले तर त्याच्यासाठी ती शेप राहील. आणि बाग आता या प्लॉटमध्ये उन्हाळ्यात काडी तयार झाल्यामुळे पेऱ्यातलं अंतर अतिशय सुंदर आहे. आणि काडीची जाडी बघितली तर किंवा डोळा एकदम चांगला आहे. फक्त एक हात आपण याच्यावरती कॅब्रिओटॉप किंवा अशा जो करप्यासाठी स्ट्रॉंग असं औषध आहे तुमच्या एरियामध्ये कुठलं वापरलं जात आहे ते औषध मारलं तरी चालेल. आणि हा बाग जेवढं जास्तीत जास्त लवकर ह्याला कॉपर देऊन शेप झोनमध्ये नेता येईल. आता फक्त ह्याला 10-20 आणि SOPचा डोस दिला तरी याचं काम बऱ्यापैकी संपलंय. आणि पानं पण सशक्त आहेत. त्याच्यामुळं नवनाथरावला यावर्षी लवकर बाग तयार झाल्यामुळं जास्तीत जास्त भरघोस असं उत्पादन मिळेल. आणि काडी लवकर तयार झाल्यामुळे शेप राहून त्यांना काडी रंगाची अडचण यायचं कारणच नाही, कारण ह्या बागामध्ये पानं अतिशय सशक्त आहे ती. काय झालं, बऱ्याच ठिकाणचा विषय असा आहे बापू की कॉपर जर अगोदर सुरुवात केली जास्त तर काडी रंगासाठी प्रॉब्लेम येतोय किंवा गडणी 70 दिवसाच्या आसपास ही काडी तपकिरी रंगाची टॉपिंग पर्यंत झाली त्याच्यानंतर जरी कॉपर तुम्ही मारलं तरी टॉपिंग नंतरचं कॉपर 70 दिवसाच्या आसपास पानाला मॅच्युरिटी आलेली असते चांगली. आणि त्याच्यामुळे कॉपर ही कॉन्टॅक्ट असल्यामुळे ती डाउनीचं स्पॉरेंजवर रुजत नाहीत. कुठलं आपण जी कॉपर मारतो ती जास्त रेटमध्ये जातं आणि चुना मुरचूत घेतलं तर कमी खर्चात जातं. त्यामुळे कॉपर वापरलं तरी 70 दिवसापासच्या आसपास कॉपर ही दरवर्षी द्राक्ष शेतीमध्ये वापरलं जाते. त्याचा परिणाम काय वाईट होण्याची शक्यता नाही आणि काडी मॅच्युरिटीवर त्याचा परिणाम होत नाही. तर यावर्षी थोडंसं पोटॅश दाबून देऊ जास्त प्रमाणामध्ये 50 किलो. पानाच्या वाट्याची बापू व्हायला लागतात अशा की कशासाठी काय इन्फेक्शन पानाच्या वाट्या होण्याचं कारण दुसरं काय असतं. आता तुम्ही टॉपिंग दिलं अशा वाट्या व्हायला लागलेत बापू, याला काय त्याचं कारण काय असते. दोन टॉपिंग झाले की नायट्रोजनची झाडामध्ये ह्या पावसामुळे जास्त झालेला असतो. ते नायट्रोजन जास्त झालं की पानाच्या कडा आतमध्ये येते. त्याला पोटॅशचा वापर थोडासा वाढला तर पान सरळ होऊन जाईल. या प्लॉटमध्ये मला तरी सध्या काय अडचण जाणवत नाही.